वीरभद्र हे शंकराच्या जटेतून उत्पन्न झालेले हे अवतार आणि अनेक भक्तांचे कुलदैवत वीरभद्र आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा संपन्न होते. यात्रेच्या वेळेस रथोत्सव आणि त्याचबरोबर संबाळाचा तलवार वीरभद्र नृत्य केलं जातं. शस्त्रे देखील हाताला टोचले जातात. ज्या भक्तांच्या मनाने पूर्वतांच्या हस्ते हाताला शस्त्र टोचले जातात, मंदिरामध्ये विधिवत अक्षता सोहळा महाआरती केली जाते. सोलापुरातील अनेक भक्तगणांची मोठी उपस्थिती यावेळी होती. यावेळी विजयकुमार देशमुख, काँग्रेस नेते सिद्धेश्वर सहकारी बँकेचे प्रकाश वाले, नगरसेवक अमर पुदाले, सभापती केदार उंबर्जे, गुड्डापूर धानम्मा देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष सिद्धय्या स्वामी, मुनाळे मंदिराचे पुजारी पवन कंटीकर, कंटीकर परिवार, प्रदीप हिरेमठ, वीरभद्र पूर्वांत संघ आणि पुरोहित वेदमूर्ती सिद्धू स्वामी, मनोहर पत्री स्वामी, सिद्धेश कंटी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नमस्कार, मी पवन गंगाधर कंटीकर, श्री वीरभद्र मंदिराचा पुजारी. पारंपरिक आम्हाला जे आलेलं आहे, श्री वीरभद्र मंदिराचा मी पुजारी आहे. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री वीरभद्रेश्वराची यात्रा ही काल सोमवार 13/5/2024 ते 17/5/2024पर्यंत चालू आहे. काल रथोत्सव, पालखी, नंदीध्वजासह मिरवणूक काढण्यात आली. त्याच्यानंतर आज सकाळी देवाला रुद्राभिषेक व संध्याकाळी अक्षता सोहळा पार पडला. आत्ता जस्ट अक्षता सोहळा आत्ता पार पडला आहे. उद्या पुरण व संबाळासहित आज अक्षता सोहळा खूप छान पार पडलेला आहे. उद्या बुधवार देवाचा रुद्रप्रधान अवतार व गुरुवारी देवाचा विश्रांती अवतार व शुक्रवारी सिंहाचा छबिनाचा अवतार, त्याच्यानंतर समाप्ती. नमस्कार. सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवीय मूल्य जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक माणसाला धर्माचरणाची नितांत गरज आहे. धर्मो रक्षती रक्षिता, म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतंय, ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. त्या परंपरेनुसारच ही यात्रा मोठ्या दिव्यतेनं, भव्यतेनं, अत्यंत भक्तिमय आनंदानं संबाळ पूर्वंत सहित वाद्य वाजन त्रिसहित येथे पार पाडलेला आहे. सर्व भक्तगण समुदाय येथे उपस्थित झालेला आहे. सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं, उल्हासानं, संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे. श्री वीरभद्रे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.